मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी खास भगरीचे कटलेट बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी, अगदी 10 ते 15 मिनिटात ही बनवून तयार होते। खायला सुद्धा खूप मस्त वाटते। तर या नवरात्रामध्ये खास तुम्ही हे भगरीचे कटलेट करून बघा, खूप मस्त वाटतात। याला हिंदीमध्ये समाके चावल सुद्धा म्हणतात। तर यासाठी 1 वाटी मी भगर घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेली मिरची, सांबार बारीक चिरून घेतलेला, मिरपूड, जिरेपूड, अद्रक ग्रेट करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपण भगर छान धुवून घेऊ। अगदी सोप्या पद्धतीने हे कटलेट होतात आणि मस्त दही घातल्यामुळे मस्त आंबट वाटतात आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटतात। तर आता हा धुतलेला भगर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आता याच पॉटमध्ये आपण दही सुद्धा घालू। दही आणि भगर घालून याचं छान पेस्ट तयार करून घेऊ। तर बघू शकता हे छान बारीक झालेलं आहे। आता कढईमध्ये हा तयार झालेला पेस्ट आहे ना टाकून देऊ। थोडं पाणी घालू, अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान हे फेटत राहायचं आहे। बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालू, मिरपूड घालू, अर्धा चम्मच मिरपूड घेतलेला आहे, अर्धा चम्मच जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालू आणि हे छान मिश्रण मिक्स करून घेऊ। आता या मिश्रणाचा ना मस्त घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। आता गॅस इथे बंद करू, वरून सांबार घालू आणि हे मिश्रण छान थंड होऊ देऊ। असा मस्त याचा गोळा तयार झालेला आहे, बघू शकता। आता हे मिश्रण थंड झालं की यामध्ये मी ग्रेट करून घेतलेला, बॉईल करून घेतलेला हा बटाटा आहे, हा मी छान ग्रेट करून घेतलेला आहे। तर हा बटाटा आपण या मिश्रणामध्ये टाकून देऊ। अगदी पटकन हे कटलेट होतात आणि मस्त लागतात। नक्की तुम्ही करून बघा। असंही तुम्ही खाल तरी खूप छान वाटतात। लहान मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा नेऊ शकता। मस्त हे कटलेट वाटतात। हाताला थोडं तेल लावू आणि छान हे मिक्स करून घेऊ। मस्त अगदी सोप्या पद्धतीचे हे कटलेट आहे। अगदी कोणालाही आवडेल असे हे सोप्या पद्धतीचे कटलेट आहेत। मस्त एखाद्या चटणीसोबत किंवा ताकासोबत खूप मस्त वाटतात हे कटलेट खायला। नक्की तुम्ही करून बघा। आता तेलाचा हात घेऊ आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि छान कटलेट तयार करून घेऊ। तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कटलेट तयार करून घेत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर काही वेगळं असं हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येते। नक्की तुम्ही करून बघा। आता एक पॅन घेऊ आणि इथे मी तेल लावून घेत आहे। 2 चम्मच मी इथे तेल टाकून दिलेलं आहे या पॅनला आणि एक एक करून आपण हे सर्व कटलेट कमी गॅसवर आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे, म्हणजेच होऊ द्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण हे दोन्ही साईडनी छान होऊ देऊ। तर बघू शकता इथे कलर मस्त आलेला, छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान हे होऊ द्यायचे आहे कटलेट। बघू शकता इथे मी वरून तेल टाकत आहे। तर इथे आपले कटलेट ना मस्त तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व कटलेट सुद्धा करून घेऊ। बघू शकता मी परत दुसऱ्या बॅचमध्ये हे सर्व कटलेट करून घेतलेले आहे। तर इथे आपले कटलेट तयार झालेले आहेत। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।
बघा किती मस्त हे कटलेट झालेले आहेत. अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय.